नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोकणातील खास मालवणी पद्धतीने झणझणीत खेकडा रस्सा। ताज्या खेकड्यापासून बनवलेला हा रस्सा मसालेदार, खमंग आणि चवीला अप्रतिम लागतो। जर तुम्हाला कोकणी, मालवणी आणि पारंपरिक सीफूड रेसिपी आवडत असतील तर हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी हे खेकडे आता सर्व साफ करून घेणार आहे। जे साईडचे जे बारके पेंदे असतात ते पण काढून घ्यायचे आहेत आणि मोठे डेंगे असतात ते मी ऑलरेडी काढून आणलेले आहेत मार्केटमधून, त्यांच्याकडून घेतले खेकडे त्यांच्याकडून। हे बघा, खेकडे स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत आणि हे बारके पेंदे आहेत ना ते मिक्सरमधून जरासं पाणी टाकून मी बारीक असे वाटून घेणार आहे। हे बघा, छोटे जे पेंदे असतात ना ते मिक्सरमधून मी बारीक असे फिरवून घेतलेले आहेत वाटून। आता ते गाळून घ्यायचे आहेत, त्यासाठी मी गाळणी घेतलेली आहे। त्या गाळणीमध्ये हे ओतायचे आणि गाळून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहेत। गाळून घेतल्याने त्यातल्या कवच्या वगैरे असतात, गाळ असतो तो त्यामध्ये पडणार नाही आणि या पद्धतीने असं व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहेत। हा बघा, बारीक पेंद्यांचा जो गाळ असतो कवचीचा तो फेकून द्यायचा आहे आणि मस्त असं आतलं त्याचं पाणी बघा किती मस्त निघून आलेलं आहे। खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे, त्यासाठीचं साहित्य पाहूया। त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही त्या जागेवर सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता। कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झालं की हे थंड करत ठेवायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी त्याच्या फोडणीसाठी मी बघा 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा आणि 2 टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे। खेकड्याचा रस्सा आता बनवायला घेऊया। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती भांडं ठेवलेलं आहे टोप, त्यामध्ये आता तेल टाकूया 3 ते 4 चमचे छोटे आणि तेल व्यवस्थित असं गरम व्हायला द्यायचं आहे। 2 चमचे मी मालवणी मसाला टाकलेला आहे, तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही टाका आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून त्याला तेल सुटायला द्यायचं आहे। हे बघा, मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण जे खेकडे साफ करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून खेकडे 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। मी त्याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकायचं आहे। हे बघा, झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं खेकडे शिजवून घेतलेले आहेत। मस्त असे खेकडे आपले शिजलेले आहेत। आता यामध्ये वाटण टाकायचं आहे। वाटण टाकून 4 ते 5 मिनिटं रस्सा शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवरती आणि अर्धा ग्लास पाणी टाकत आहे मी। तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। हे बघा, वाटण टाकल्यावरती मस्त असं 4 ते 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। मस्त असा झणझणीत आपला खेकड्याचा रस्सा बनवून तयार आहे।
आता वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. मसालेदार आणि हॉटेलपेक्षाही चविष्ट असा हा रस्सा गरमागरम भात, कांदा आणि भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा. किती मस्त अशी हा कलर आलाय बघा रस्स्याला तरीवरती. आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.